कसबे वणी हे गाव तसे क्षेत्रफळाच्या मानाने मोठे आहे। त्याचबरोबर गावामध्ये लोकसंख्येचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे। माणसाची मूलभूत गरजा पाहता गावात तशी एकच जुनी स्मशानभूमी होती। मात्र माणसाला मरणोत्तर अंत्यविधीसाठी कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याची तात्काळ दखल सरपंच मधुकर भरसट यांच्याकडून घेण्यात आली। दिवसेंदिवस शहरात लोकसंख्येतही वाढ होत आहे। परगावातलेही काही नागरिक वणी येथे स्थायिक झाले आहेत। या सर्वांची गरज ओळखून सरपंच मधुकर भरसट यांनी उपसरपंच, ग्रामपालिका सदस्य यांच्या साथीने कसबे वणी येथे आधुनिक स्मशानभूमी उभारत या ठिकाणच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड केलेली असून शेवटचा दिस गोड व्हावा या म्हणीप्रमाणे नक्कीच सरपंच मधुकर भरसट यांनी आधुनिक पद्धतीने स्मशानभूमी उभारत या ठिकाणी नागरिक व जनमानसांमध्ये एक नवीन ओळख निर्माण केली आहे। तसेच सरपंच मधुकर भरसट, उपसरपंच व ग्रामपालिका सदस्य यांच्या विशेष प्रयत्नातून दिंडोरीचे नवनियुक्त खासदार भास्कर भगरे यांनी या स्मशानभूमीसाठी 12 लाख रुपये निधी देखील मंजूर केला आहे। यातून स्मशानभूमी सुधारण्यासाठी आणखी भरीव असे काम करण्यात येईल। म्हणूनच कसबे वणी गावातील ग्रामस्थ यांनी सरपंच मधुकर भरसट यांच्या या कार्याचे कौतुक केले आहे। मी गोरख चव्हाण, वणी कसबे वणी, राहणार तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक। आज ह्या आमच्या गावामध्ये 15 ते 20 वर्षापूर्वी स्मशानभूमीचं अजिबात वस्तीकरण नव्हतं। त्याच्यासाठी जेव्हा आमचे वणी गावचे सरपंच श्री मधुकरजी हरिभाऊ भरसट हे जेव्हा सरपंच झाले तेव्हा लोकप्रतिनिधींकडून यांना ह्या चालू वर्षी ते सरपंच म्हणून लोकनियुक्तीमध्ये निवडून आले। असे व्यक्तिमत्वाचे माणूस फार दुर्मिळ असतात। आमच्या वणी गावाला इतकी मोठी स्मशानभूमी बांधून दिली त्यांनी का सर्व निसर्ग करून एकदम झाडं झुडपं लावून आपले गट्टू ते बसून एकदम सुशोभितकरण करून त्यांनी एकदम चांगली स्मशानभूमी केली। गावामध्ये रस्त्याचं नूतनीकरण त्यांनी केलं। इतके रस्ते त्यांनी तयार केले गावात का जेणेकरून सर्व लोकांना एकदम सोयीस्कर झाले रस्ते। गावामधली पंचायत झाली, कोणाचे अडलेले कामं झाले, हे सर्व पंचायतमधून जर भाऊंकडे जर गेले तर सर्व रस्ते ते सगळे कामं ते एकदम करून देतात ते। त्याच्यामुळं जर भविष्यामध्ये जर आमच्या वणी गावचे श्री मधुकर हरिभाऊ भरसट हे जर आमदारकीला जर आले तर निश्चितच दिंडोरी आणि पेड तालुका हा ते इतक्या सुशोभित करणारे घडून आणतील का जेणेकरून त्यांना सगळे लोक सांगतील का काहीतरी एक नवीन माणूस भेटला आणि गावाच्या सुधारणा, रस्ते, खड्डे, लाईटीकरण सर्व एकदम व्यवस्थित करतील ते, अशी मी अपेक्षा करतो त्यांच्याबद्दल। या गावातील ग्रामस्थ नेहमीच सरपंच मधुकर भरसट यांच्या नेहमीच पाठीशी भक्कम उभे असून सरपंच मधुकर भरसट हे जर दिंडोरी पेठ विधानसभेचे आमदार झाले तर नक्कीच या मतदारसंघाला नवसंजीवनी प्राप्त होऊन महाराष्ट्रामध्ये या मतदारसंघाचे एक नवी ओळख निर्माण होईल। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी सतीश इंद्रेकर, वणी।